महाराष्ट्र पी.टी. विज्ञान पेपर 2मध्ये या कन्सेप्टवर आपल्याला वारंवार क्वेश्चन पाहायला भेटतो. तर कन्सेप्ट कुठली? फोटोसिंथेसिस. या व्हिडिओमध्ये आपण फोटोसिंथेसिसबद्दल माहिती बघूया. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? तर अशी प्रक्रिया ज्या प्रक्रियेद्वारे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तर आपल्याला माहीतच आहे की वनस्पती स्वयंपोषी आहेत. ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तर ही फोटोसिंथेसिस आणि या फोटोसिंथेसिसमध्ये काय काय यूज होते? सनलाईट, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. सूर्यप्रकाशाचा, कार्बन डायऑक्साईडचा आणि वॉटरचा उपयोग करून वनस्पती ग्लुकोज तयार करतात या प्रोसेसमध्ये. तर ही प्रक्रिया कुठे होते? तर वनस्पतीच्या पानामध्ये होते. पानामध्ये क्लोरोप्लास्ट असतो आणि क्लोरोप्लास्टमध्ये ही प्रक्रिया घडत असते. तर क्लोरोफिल कॅप्चर्स लाईट एनर्जी आणि क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल असते. ते सूर्यापासून मिळणारी सूर्यप्रकाश कॅप्चर करतो आणि ही सर्व प्रक्रिया घडून येते. तर वॉटर कुठून भेटतो या प्रक्रियेसाठी लागणारा? तर मुळाद्वारे हे काय करतात? मुळंच वॉटरला जमिनीमधून शोषून घेतात. सनलाईट सूर्यप्रकाशापासून भेटते आणि याचं वर्ड इक्वेशन पाहूया. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर प्लस सनलाईट इज इक्वल टू ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. तर याच्यामध्ये रिॲक्टंट कुठले आहेत? कार्बन डायऑक्साईड CO2 ॲब्झॉर्ब फ्रॉम द एअरमधून CO2 कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि वॉटर आपण पाहिलं मुळामधून वॉटर जमिनीतून घेतली जाते आणि सूर्यप्रकाश सूर्यापासून मिळवला जातो आणि हे रिॲक्टंट याची प्रक्रिया घडून आपल्याला प्रोडक्ट भेटतात ग्लुकोज आणि ऑक्सिजन. ग्लुकोजचं रेणुसूत्र C6H12O6. ऑक्सिजनचं O2. हे जे रेणुसूत्र आहे हे महत्त्वाचं आहे. हे ग्लुकोजचं लक्षात ठेवा. C6H12O6. त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टंट यामधले की पॉईंट कुठले आहेत? म्हणजे या फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे ऑक्सिजन आपल्याला श्वसनासाठी भेटतो. तसंच प्रोव्हाइड्स एनर्जी फॉर प्लांट्स अँड ॲनिमल्स. या प्रोसेसद्वारे जे अन्न तयार होते त्याच्यातून एनर्जी भेटते प्लांटसाठी ॲज वेल एज ॲनिमलसाठी पण. बेस ऑफ द फूड चेन म्हणजे हा फोटोसिंथेसिसद्वारे जे फूड चेन पूर्ण प्रोसिजर चालली जाते. म्हणजे वनस्पतीला आहे जे वेगवेगळे प्राणी खातात, हे जे आता पुढची प्रोसिजर आहे त्याचा जो बेस आहे तो फूड चेनचा ही फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे.